नमस्कार. श्री रमण महर्षी यांची शिकवण भाग 17 आणि टॉक्स विथ श्री रमण महर्षी पार्ट 1. टॉक्स विथ श्री रमण महर्षी या पुस्तकातील काही निवडक संवाद आपण पाहत आहोत. हे टॉक्स प्रथम वेगवेगळ्या 3 भागात छापले गेले होते, पण नंतर ते सर्व 3 भाग एकाच पुस्तकात एकत्र केले आहेत. त्यामुळे ते वाचनाला सुलभ झाले आहे. हे पुस्तक केवळ वाचायचे म्हणून वाचायचे अशा प्रकारचे नाही. हे खूप मन लावून वाचावे लागते. हे पुस्तक लाईट रीडिंग करता अजिबात नाही. वाचाल तर वाचाल, नाहीतर बाजूला ठेवाल असा हा ग्रंथ नाही. म्हणजे वाचलं तर वाचलं, नाहीतर बाजूला ठेवलं असा हा ग्रंथ नाही. श्री मंगल यस व्यंकटरमय्या, श्री मंगल यस व्यंकटरमय्या म्हणजे स्वामी रामानंद सरस्वती नंतरच्या काळातले नाव त्यांचं संन्यासानंतर, यांनी ज्या 1935 ते 1939 पर्यंत ज्या नोंदी घेतल्या त्या सर्व या ग्रंथात आहेत. खरोखर जे प्रत्यक्ष रमण महर्षीच्या सोबत त्यावेळी होते, त्यांना त्यांच्या सत्संगाचा लाभ झाला. खरोखरच ते अतिशय भाग्यवान लोक होते, यात काही शंका नाही. पण आपणही आहोत तसेच भाग्यवान, कारण आपण पण ते सगळे संवाद जणू तिथे उपस्थित असून असलेल्या उत्सुकतेने वाचत आहोत. श्री रमण महर्षीची शिकवण अशी कोणत्या एखाद्या ग्रंथात अकॅडमिकली अशी एकत्र करता येत नाही. कॅनॉट गिव्हन इन जनरल अशा प्रकारची ती आहे. श्री रमण महर्षींनी कधीही प्रवचन केले नाही. लंबे वादविवाद कोणाशी केले नाहीत. पण जे खरे जिज्ञासू आहेत त्यांच्या हृदयापर्यंत भिडणारे मोजके शब्द वापरून त्यांनी उपदेश केला आहे. मोठमोठाले वेदांतातील शब्द वापरले नाहीत. विषय कधीही क्लिष्ट केला नाही. उलट नर्म विरोध करून आपल्याला जे सांगायचे ते सोप्यातील सोप्या शब्दात सांगितले आहे. ज्यांना मोठमोठे पारिभाषिक शब्द ऐकून वेदांत समजून घ्यायची सवय आहे त्यांना कदाचित हे सर्व मिळमिळीत वाटेल. महर्षी रमणांनी कधीही कोणत्याही ग्रंथातील संदर्भ दिले नाहीत, कारण ते सर्व त्यांच्या दृष्टीने फापट पसारा होते. कारण आपण आहो किंवा आपला असणेपणा हा सर्वांच्या ठिकाणी फर्स्ट हँड असा अनुभव आहे. त्या अनुभवाला सिद्ध करावे लागत नाही. असणेपणा किंवा आपण आहो याला पुराव्याची गरज नाही किंवा कोणत्यातील ग्रंथातील संदर्भाची गरज नाही. नंतरच्या काळात त्यांनी काही वेदांत ग्रंथ वाचलेही असतील, पण ते केवळ लोकाग्रहास्तव किंवा योगायोगाने. जसे अष्टावक्र गीता त्यांनी स्वतःच्या हाताने लिहिली. त्यांचे अक्षर अतिशय सुवाच्य आणि सुंदर होते. त्यात काही त्यांनी स्केचेस पण काढलेले आहेत आणि त्यांच्याच अक्षरात आणि त्याच चित्रात ते पुस्तक जसेच्या तसे छापल्या गेले आहेत. असो, लोक त्यांना नेहमी ऑकल्ट पॉवर किंवा सायकिक फेनॉमेनॉन याविषयी विचारत, पण ते म्हणत सेल्फ इन्क्वायरी किंवा विचारणा मार्ग यातील हे ऑकल्ट पॉवर आणि सायकिक फेनॉमेनॉनचे जे फॅड आहे ते फार मोठे अडथळे आहेत. त्यापासून दूर राहणेच बरे.
एकदा एका महिलेने त्यांना विचारले, स्वामीजी, कॅन वी सी द डेड? आपण मृतात्मे पाहू शकतो का? महर्षी म्हणाले, का नाही, अवश्य पाहू शकतो. महिलेला मोठे आश्चर्य वाटले. ती म्हणाले, खरंच तुम्ही पाहू शकता? महर्षी म्हणाले, हो, पण स्वप्नात. महर्षी रमण यांच्या शिकवणीचा सर्व जोर हा योग वशिष्ठ ग्रंथात सविस्तर सांगितलेल्या विचारणा या मार्गावरच आहे. सेल्फ इन्क्वायरी हा त्यांच्या मतानुसार सर्वात जवळचा, सर्वात सोपा असा मार्ग आहे. त्यालाच ते महायोग असेही म्हणतात. पण आपण शास्त्रार्थाच्या शब्दजंजाळात शब्दज्ञान हेच खरे ज्ञान या भ्रमात अडकल्यामुळे आपण आपल्या असणेपणाविषयी उदासीन झालेलो आहो किंवा अपरिचित झालो आहो. वी हॅव बिकम स्ट्रेंजर्स टू अवर सेल्फ. रमण महर्षी म्हणतात, व्हॉट वन हॅज टू डू इज व्हेरी सिम्पल, टू अबाइड इन द सेल्फ. आपल्या असणेपणातच राहा हीच सर्वात सोपी गोष्ट आहे. धिस इज द अल्टिमेट ट्रूथ. धिस इज द वन्स इटर्नल नॅचरल इनहेरिटंट स्टेट. पण हे न समजल्यामुळे वी आयडेंटिफाय अवर सेल्फ विथ नॉट आय. वी आयडेंटिफाय अवर सेल्फ विथ नॉट आय. श्री रमण महर्षी म्हणतात, आपल्या असणेपणातच राहणे हाच जप, आपल्या असणेपणातच राहणे हाच प्राणायाम, आपल्या असणेपणातच राहणे हेच ध्यान, हीच साधना. साधना पाहिजेच असेल तर तुम्ही श्वास बाहेर सोडताना मी देह इत्यादी मुळीच नाही असा दृढ संकल्प, असा दृढ समज ठेवा व श्वास आत घेताना मी कोण आहे याची जिज्ञासा मनापासून करा आणि अंतर्कुंभकाच्या वेळी जेव्हा श्वास आत स्थिर असतो तेव्हा मी केवळ असणे पण आहे, केवळ आहे पण आहे यात स्थिर रहा. ज्याला हे जमेल त्याला अजून दुसरे कोणतेही साधन करायची जरूरत नाही असे रमण महर्षी म्हणतात. श्री व्यंकटरमय्या यांचा संबंध रमण महर्षीशी फार जुना होता. श्री व्यंकटरमय्या किंवा स्वामी रामानंद सरस्वती हे तेलुगू असले तरी त्यांना इंग्रजी व तमिळ भाषा चांगल्या येत. ते संस्कृतमध्ये सुद्धा बोलू शकत. याचा त्यांना हे सर्व संवाद रेकॉर्ड करताना, नोंद करताना फार फायदा झाला. कारण विभिन्न प्रकारचे लोक आपापल्या भाषेत प्रश्न विचारित. या काळात महर्षींची तब्येत पण चांगली होती. ते हॉलमध्ये सकाळपासून बऱ्याच उशिरापर्यंत असत व सर्वांचे हॉलमध्ये स्वागत असे. जगाच्या कानाकोपऱ्यातून याच काळात खूप लोक आले. 1935 ते 1939 हा काळ सर्व दृष्टीने रमणाश्रमासाठी वैभवशाली असा होता. आपण इथे काही निवडक व ज्यात रमण महर्षीची खरी शिकवण प्रतिबिंबित झाली आहे अशा नोंदीच घेतलेल्या आहेत आणि कुठे कुठे झालेली पुनरुक्ती टाळली आहे. जिज्ञासूंनी मात्र मूळ ग्रंथ अवश्य वाचावा ही विनंती. दिनांक 15/5/1935. 15/5/1935. प्रश्न असा विचारण्यात आला, आनंदाची अनुभूती म्हणजे काय? आनंदाची अनुभूती म्हणजे काय? महर्षी म्हणाले, बाहेरच्या वस्तूमुळे खरा आनंद मिळत नाही. ते आनंदाचे तथाकथित कारण संपले की आपल्याला विषादग्रस्त व्हावे लागते. पण गाढ झोपेत आपल्याजवळ काहीही नसते, देहाचेही भान नसते, तरी पण प्रत्येकाला गाढ झोपेत मिळणाऱ्या सुखाचे आकर्षण हे सदैव असतेच.
हा आनंद आतील असतो, बाहेरून आलेला नसतो. मी आहे या शुद्ध साक्षात अनुभवामुळे हा आहे हे समजण्याकरता वृत्ती आत्माकार व्हावी लागते, इतकेच. प्रश्न: आपण कसे म्हणता की हृदय उजव्या बाजूला आहे म्हणून? आपण असे कसे म्हणता की हृदय उजव्या बाजूला आहे म्हणून? जीव विज्ञानानुसार ते डाव्या बाजूला आहे. यावर महर्षी म्हणाले, सूक्ष्म हृदय हे मात्र उजवीकडेच आहे. हा माझाच अनुभव आहे. मल्याळम भाषेत आयुर्वेदावर एक ग्रंथ आहे, त्यात पण हेच सांगितलेले आहे, किंवा सीता उपनिषदात पण याचा उल्लेख आहे. तिथे श्री एम फ्राइडमॅन बसले आहेत. त्यांनी प्रश्न विचारला, मिठाची बाहुली समुद्रात डुबकी मारायला गेली. मिठाची बाहुली समुद्रात डुबकी मारायला गेली. त्यावेळी कोणताच पावसाळी कोट तिचे संरक्षण करू शकला नाही. यावर महर्षी हसत हसत म्हणाले, पण त्या बाहुलीने जर देहात्म बुद्धीचा पावसाळी कोट घातला असेल तर? हे ऐकून सर्वजण हसतात. प्रश्न: ईश्वर प्राप्ती सोबत सिद्धी पण प्राप्त होतात असे दक्षिणामूर्ती अष्टकम मध्ये म्हटलेले आहे. ईश्वर प्राप्ती सोबत सिद्धी पण प्राप्त होतात असे दक्षिणामूर्ती अष्टकम मध्ये म्हटले आहे. ते खरे आहे का? महर्षी यावर काउंटर प्रश्न असा सांगितला की प्रथम तुम्ही ईश्वराची प्राप्ती करून घ्या आणि मगच खोटे खरे ते ठरवा. दिनांक 6/1/1935 पर्वताच्या पायथ्याशी असलेल्या आश्रमात नेहमी खूप वानरे येत, पण कुणाला काही त्रास देत नसत. ती वानरे कधी कधी अगदी हॉलमध्ये प्रेक्षकात पण येऊन बसत. एकदा एक महिला श्रीमती एम ए पिगॉट आले आहेत. हॉलमध्ये त्या दिवशी खूपच गर्दी झाली आहे. त्यात काही स्त्रिया आपापल्या मुलाबाळासह आलेल्या आहेत. रमण महर्षी सर्वांकडे ध्यान मुद्रेने पाहत आहेत. इतक्यात ते दरवाज्यात उभे असलेल्या वानराकडे पाहून म्हणाले, ते बघा वानर. सर्वांनी मागे वळून पाहिले. दरवाजात एक लहान मूल उभे होते व वानर त्याच्याशी खेळत होते. वानर हे विशालकाय असून एखाद्या माणसाप्रमाणे दोन्ही पायावर उभे राहून मुलाचे दोन्ही गाल दोन्ही पंजांनी थोपटून त्यावर लोभ करत आहे असे वाटले. मूल पण निर्भयपणे हे सर्व त्याला करू देत होते. हे सर्व पाहून सर्व लोक प्रचंड घाबरले. आईचे इकडे अजिबात लक्ष नव्हते, ती दुसरीकडे बसली होती. महर्षीने त्या वानराला म्हटले, बस आता जा. लगेच वानर उडी मारून निघून गेले. हे सर्व पाहून त्या इंग्रज महिला मात्र फारच प्रभावित झाल्या. दिनांक 7/1/1935 श्रीमती पिगॉट यांनी विचारले. हा प्रश्न नेहमीच लोक विचारतात. गुरुची आवश्यकता आहे काय? महर्षी म्हणाले, उपदेश, प्रवचन इत्यादी पेक्षा गुरुकृपा ही विशेष फलदायी आहे. मग पिगॉट म्हणाल्या, याला किती वेळ लागणार? महर्षी म्हणाले, तुम्ही हे का जाणू इच्छिता?
किती वेळ लागणार हे तुम्ही का जाणू इच्छिता? पिगॉट म्हणाले, त्यामुळे माझी आशा जिवंत राहील म्हणून. महर्षी म्हणाले, अशी आशा, अशी इच्छा ठेवणे हीच सर्वात मोठी बाधा आहे. हीच सर्वात मोठी बाधा आहे. कारण आत्मस्वरूप तर हे सदैव प्रगटच आहे. मी आहे हा बोध सदैव आणि प्रत्यक्ष आहे. आत्मसत्तेशिवाय दुसरे काहीही नाही. जागृत, स्वप्न आणि सुषुप्ती तिन्ही अवस्थेत एकच आत्मस्वरूप सतत प्रगट होत असते. सर्वांमध्ये एकच साक्षी असतो, पण हे कळत नसल्यामुळे जो अहंभाव उमटतो, त्यामुळे या तिन्ही अवस्था एकमेकापासून भिन्न आणि स्वतंत्र वाटतात. जर तुम्ही साक्षीला समजाल, म्हणजे जागृत अवस्थेतील साक्षीला समजाल, तर तिन्ही अवस्थेतील साक्षीला पण समजाल, म्हणजेच आत्मस्वरूपाला जाणाल. यावर पिगॉट ह्या म्हणाल्या, पण निद्रा अवस्थेत तर शून्यता असते. महर्षी म्हणाले, पण या शून्यतेची जाणीव कुणाला होते? काहीतरी असल्याशिवाय काहीतरी आहे असे वाटणारच नाही. म्हणून शून्याची जाणीव कोणाला होते याचाच शोध घ्या. कारण आपण स्वतःचा कधीच निषेध करू शकत नाही. स्वतःच्या असलेपणाचा कधीच निषेध करू शकत नाही. म्हणजे मी नाही असे कधीच कुणाला वाटणे शक्यच नाही. कारण आत्मसत्ता सदैव विद्यमान आहे. यावर पिगॉट म्हणाल्या, जागृत अवस्थेत असताना सुद्धा मी काय निद्रित अवस्थेसारखी राहू शकते काय? महर्षी यावर म्हणाले, सदा सर्वदा आत्माकार वृत्तीत राहणे हीच खरी जागृत अवस्था आहे. तुमची सध्याची अवस्था ही पूर्णतः जागृत अवस्था नाही. अशी खरी जागृत अवस्था म्हणजे जणू निद्रारहित निद्रा अवस्था होय. पण विचार येताच तुम्ही भटकाल व त्या विचाराच्या भूलभुलैयात पडाल. पिगॉट म्हणाल्या, मग मी पुन्हा विचाराच्या उगमाचा शोध घ्यावा असेच तुमचे म्हणणे आहे का? महर्षी म्हणाले, निश्चित. यामुळे पुन्हा तुम्ही जागेवर याल, म्हणजेच अंतर्मुख व्हाल. पण वस्तुतः आत बाहेर असे काहीच नाही. पण अहंभावाच्या तुलनेने, त्याच्या तीव्रतेने आत बाहेर असा भेद फक्त वाटतो. आत्माकार वृत्ती प्रगट होताच सर्व खेळ संपतात. पिगॉट म्हणाल्या, पण मला साक्षात्कार झाला तर बाकीच्या सर्व लोकांना त्याचा काय फायदा होणार? मला जर साक्षात्कार झाला तर बाकीच्या सर्व लोकांना त्याचा काय लाभ होणार? महर्षी म्हणाले, जरूर जरूर लाभ होणार व उलट तोच सर्वोत्कृष्ट लाभ असणार. पण वस्तुतः या अवस्थेत दुसरे असे काहीच नसते. मग त्याला लाभ वगैरे कसा काय पोहोचणार? कारण वृत्ती आत्माकार झाली की सोनाराची दृष्टी आभूषणाच्या नामरूप आकाराकडे कमी
आणि मूळ सोन्याकडे जास्त असते, तसे होऊन आपल्या किंवा इतरांच्या 3.5 हाती देहाकृतीचे त्याला काही विशेष महत्व वाटत नाही. म्हणजे एकदा आपला पर्यायाने इतरांचा पण देहाभास संपला की नामरूपाचे जग जागच्या जागी लुप्त होऊन एक अखंड भेदरहित आत्मसत्ता प्रगटते. पिगॉट यावर म्हणाल्या, वृक्ष, लता, पोंदे, प्राणी या सर्वांच्या बाबतीत असे समजायचे की काय? महर्षी म्हणाले, ह्या सर्व वस्तूंचे अस्तित्व आत्मसत्तेहून पृथक आहे काय? तुमच्या मनात तसा विचार येतो म्हणून ते तुम्हाला पृथक आहेत असे वाटतात. पण समजा तुम्ही त्यांना पाहता म्हणून त्या वेगळ्या आहेत, हा तुमचा भ्रम आहे. याच विचाराचा उगम शोधा, मग आपोआप केवळ एकच आत्मसत्तेचा बोध होईल. यावर पिगॉट म्हणाल्या, सिद्धांत रूपाने शब्दाच्या पातळीवर हे सर्व समजते, पण तरी विचाराचे काहूर हे सतत माजलेलेच असते. यावर श्री महर्षी म्हणतात, त्याला तुम्ही चलचित्र समजा. पडद्यावर प्रकाश पडतो व फिल्ममुळे त्यावर छायाप्रकाशाचा कमी जास्तपणाचा खेळ चालत असतो. त्यामुळे चित्रे प्रगटतात व नाट्य निर्माण होते, पण आणि दर्शक त्यात गुंग होतो. पण समजा दृश्य आणि गुंग होणारा दर्शक दोघेही एकाच पडद्यावर उमटले तर काय होईल, अशी कल्पना करून थोड्या वेळ ध्यान करा. पण समजा दृश्य व त्या दृश्यात गुंग होणारा दर्शक दोघेही एकाच पडद्यावर उमटले तर काय होईल, अशी कल्पना करून थोड्या वेळ ध्यान करा. व दृश्य दर्शक म्हणजे तुम्हीच पडद्याच्या स्वरूपात दोन्ही आहात असे समजा. त्याचप्रमाणे संसार, वृक्ष, लता, पेड, पौधे वगैरे वगैरे सर्व तुम्हीच आहात. आत्मसत्तेशिवाय दुसरे इथे काहीही नाही. पिगॉट, हे केवळ सिद्धांततः मला समजते, म्हणजे हे शाब्दिकरित्या मला समजते. पण महर्षी याला म्हणाले, मला कळत नाही हाच विचार इथे बाधक आहे. मला कळत नाही हाच विचार इथे बाधक आहे. ठीक आहे, मला कळत नाही असे तुम्हाला वाटते ना? ठीक आहे, मला कळत नाही असे तुम्हाला वाटते ना? मग मला कळत नाही म्हणजे कुणाला कळत नाही याचाच शोध घ्या, याच्याच मुळाशी जा. दिनांक 24/1/35. ऑक्सफर्ड विश्वविद्यालय. ऑक्सफर्ड विश्वविद्यालयामधील एक इंग्रज विद्वान, रिसर्च स्कॉलर श्री एम वाय इव्हान्स वेंज हे ब्रिटनचे एक परिचित पत्र घेऊन, हे पॉल बर्टनचे एक परिचय पत्र घेऊन आलेले आहेत. त्यांना तिबेटी भाषा येत असून त्यांनी तिबेटी योगी मिलारेपाच्या जीवनावर एक पुस्तक लिहिले असून, मृतांचे पुस्तक व तिबेटचे गुप्त सिद्धांत या पुस्तकाचे त्यांनी अनुवाद केलेले आहेत. योग मार्गात आसनाकरता हे प्रश्न विचारला त्यांनी. श्री एम इव्हान्स वेंज यांनी, जे पॉल बर्टनचे एक परिचय पत्र घेऊन आले आहे, त्यांनी तिबेटी भाषा वगैरे येते, त्यांनी मिलारेपाचे जीवनावर एक पुस्तक लिहिले आहे वगैरे. तर त्यांनी प्रश्न विचारला, योग मार्गात आसनाकरता जे आसन असते ते हरिण किंवा वाघ इत्यादींना मारून आणतात, हे योग्य आहे काय? महर्षी म्हणाले, प्रथम मनरूपी वाघ, हरिण इत्यादी मारा.
प्रश्न. सर्व काही माया आहे याचा अर्थ हा काही होत नाही की आपण कुणाची हत्या करावी. महर्षी याला म्हणतात, पण माया आहे असे कोण म्हणतो याचा शोध घ्या. वास्तविक पाहता प्रत्येक क्षणी आपण आत्महननच करीत असतो. त्याचे काय? प्रश्न. कोणते आसन सर्वश्रेष्ठ आहे? कोणते आसन सर्वश्रेष्ठ आहे? महर्षी म्हणाले, कोणतेही आसन घाला, ते सुखासन आहे. कोणतेही आसन घाला, पण ते सुखासन आहे, तेच सर्वश्रेष्ठ आसन होय. पण ज्ञान मार्गात आसनाचे इतके महत्व नाही. पण ज्ञान मार्गात आसनाचे इतके महत्व नाही. पण आत्मकार वृत्तीत सतत असणे हेच खरे सुखासन होय. प्रश्न. ध्यानाकरता उपयुक्त वेळ कोणती? महर्षी म्हणतात, काळ हा फक्त एक विचार आहे. काळ हा फक्त एक विचार आहे. जे आपणच ठरविले तेच काळ म्हणून आपण समजतो. वस्तुता काळ नाही. वस्तुता काळ अशी मोजण्याची गोष्टच नाही. आपणच काळाला दिवस रात्र, तास मिनिटे, काल आज उद्या अशा प्रकारे विभाजित केले आहे. त्यामुळे प्रारंभिक काळात वेळेचे बंधन पाळणे ठीक, पण वस्तुता कोणतीही वेळ ही त्याला योग्यच होय. प्रश्न. ज्ञान मार्ग म्हणजे काय? महर्षी सांगतात, जीव आणि ब्रह्म याचे एकीकरण अनुभवणे म्हणजे योग मार्ग. जीव आणि ब्रह्म यांचे एकीकरण अनुभवणे म्हणजे योग मार्ग व जीवाचा ब्रह्मापासून मुळात वियोगच नाही. पण जीवाचा ब्रह्मापासून मुळात वियोगच नाही असा दृढ अनुभव येणे म्हणजे ज्ञानमार्ग. असा दृढ अनुभव येणे म्हणजे ज्ञानमार्ग. मायेचा अनुभव कुणाला येतो? मायेचा येतो कुणाला येतो? माया मी माया असे थोडीच तुम्हाला येऊन सांगते, तर याचा तुम्ही शोध घ्या, म्हणजे माया वगैरे टिकणार नाही. माया संबंधी आपण खूप काथ्याटूक करतो, पण या मायेमुळे कोण प्रभावित होत आहे याचा शोध आपण घेत नाही. तोच शोध घ्यायला हवा. या मायेमुळे कोण प्रभावित होत आहे याचा आपण शोध घेत नाही. त्याचा शोध घ्यायला हवा. ही आपली एक प्रकारची मूर्खताच आहे. एका अर्थाने माया आपल्याला अज्ञात आहे, पण आपण तर स्वतःला ज्ञात आहोत ना. तेव्हा अज्ञाताच्या मागे लागण्यापेक्षा ज्ञाताचा म्हणजे स्वतःचा, आपल्या आहेपणाचा शोध घेणे केव्हाही उत्तम. नमस्कार.